मोना, जरा पाणी दे ग मला. मोना, मी जरा आवरून घेते. तोपर्यंत संध्याकाळच्या स्वयंपाकाला लाग. आलेच. अहो बाई, स्वयंपाकाच्या तयारीला लाग म्हणे. मी का मोलकरी नाही काय घरची? हॅलो. नमस्कार मॅडम, मी तुमच्या बँकेमधून बोलत आहे. हा बोला. मॅडम, सरकारतर्फे नवीन चालू झालेल्या आपलं घर ह्या योजनेअंतर्गत तुमची निवड झालेली आहे आणि ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला पुण्यामध्ये स्वतःचं घर मिळणार आहे. अहो काय बोलताय तुम्ही? खरंच का? याची प्रोसेस काय असेल मला पटकन सांगा ना. जास्त काही नाही, फक्त ऍडव्हान्स म्हणून तुम्हाला 1,00,000 रुपये भरावे लागतील, म्हणजे मला तुमच्या नावाचं बुकिंग करता येईल. अहो घरासाठी तर मी एवढं देऊच शकते. मग आपण लगेच प्रोसेस चालू करू. काय घर कमी आहेत आणि लोकांची मागणी जास्त आहे, त्यामुळे जास्त विचार करत बसायला नको. हो. अहो सरकार 1,00,000त घर देणार असेल तर कुणाला नको असेल? आणि माझं स्वतःचं घर होणार आहे म्हटल्यावर मी तर लई खुश आहे. प्लीज मला तुमचा कार्ड नंबर देता का? हो मी पाठवते. बाई, मी पाठवलं तुम्हाला. थँक्यू. आता तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो सांगता का? हो, एक मिनिट. 205 315. हां, टोकन बुकिंग झालेलं आहे. आता तुम्हाला बँकेमधून एक कॉल येईल. बँकेमधून कॉल आल्यानंतर ना तुम्ही तुमचं डॉक्युमेंट्स घेऊन जावा. थोड्याच वेळात मी तुम्हाला माझ्या ऑफिसचा पत्ता पाठवतो. हो, थँक्यू. बाई देवा, अरे मी यांना सहज बोलले होते आणि माझी इच्छा पण पूर्ण झाली. थँक्यू. मी मम्मीला लगेच फोन करते. तुमच्या दोघांचंही खूप खूप अभिनंदन. घ्या चिंचुकी, तुम्ही पण घ्या. अहो जीजीचं इतकं मोठं साम्राज्य एका दणक्यात ढासळवलं. अभिनंदन मॅडम सर तुमचं. चिंचुके, पण आपलं काम आहे त्याला शिक्षा मिळवून देणं. आता त्याला अटक झाली, शिक्षा नाही. अहो ते होणार. आता कोर्ट त्याची बाजू घेत असतोय वे. नाही चिंचुके, त्या माणसाने आता कोर्टात त्याचं स्टेटमेंट नाही बदललं पाहिजे. काही झालं ना तरी त्यांनी आपल्याला सहकार्य करायलाच हवं. 4 पैशांचा घास समोर दिसला ना की तो बरोबर जीजीची भाषा बोलणार. बघा तुम्ही. हो सर, पण आत्ताच होप सोडून चालणार नाही ना, कारण आपल्याकडे हाच एक पर्याय आहे. अर्जुन सर, तुम्ही काहीही करा, पण याला बाहेर येऊ देऊ नका. अहो हैवान आहे तो, हैवान. आणि सर हा जर बाहेर आला ना तर तो तुमच्या आणि अपर्णा मॅडम दोघांच्या पाठी लागेल. त्यामुळे आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागेल. मोमा, मला थोडी पेन्सिल दे ना ग. मोमा. मोना, मोना, तू पोरग केव्हाची हाक मारतय? काय ते एवढं मोबाईल मध्ये? बापू सॉरी. हा तुमच्यासाठी चॉकलेट. मोना, तुझ्यासाठी पण आणले. ए, एवढं काय डोकं खुपसून बसले फोन मध्ये? अहो थांबा, सांगते. माझ्याकडे ना तुम्हा सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? मोना, अगं काय तुझे फॅन घरी येणार आहेत का फोटो काढायला? त्याची नोंदणी चालू आहे का काय? नाही होईन बाबा, मला लॉटरी लागली आहे असं समजा. लॉटरी? हो, एवढी गडबड कशाला करताय? सांगते ना मी. बाई, मी 5 मिनिटात आल्या. अगं, अरे
तुला शोधावं लागेल बर का. बघ कशी पळत पळत गेली. हा राव, काहीतरी अजब दिसते. थांबा मी बघतो. अमोल, टेस्ट साठी पुरणपोळी रेडी आहे, लवकर ये. आलं मोठी मा. एक्सक्यूज मी मॅडम. बोला. मॅडम, मी तुमचं काम थोडंसं हलकं केलं. ही फाईल आहे. ह्यामध्ये जीजीचे सगळे बेकायदेशीर धंदे आणि त्यात आपण पकडलेल्या लोकांचा सहभाग ह्याचे ठोस पुरावे आहेत. वा, काय तोंडे. हाऊ, मी जिल्ह्याचे रेकॉर्ड बघत होते. तुम्ही त्या माणसाची कुंडलीच आणलीत की. व्हेरी गुड. मॅम. या, बसा प्लीज. बस. गुड. काय तोंडे. काय झालं मॅडम? गायतोंडेंनी पुरावे आणलेत. यावरून हे सिद्ध होऊ शकतं की आपण पकडलेला माणूस आणि जीजी यांच्यामध्ये कनेक्शन. हे बघा. मॅडम, आम्ही ह्याच कामाच्या मागावर होतो, पण गायतोंडे साहेब आमच्यापेक्षा तुम्ही आघाडीवर दिसताय बरं का. त्यात काहीच अवघड नव्हतं. आपण जिथे जिथे छापे टाकले होते तिथे तिथे जाऊन मी चौकशी केली आणि हे पुरावे मिळाले. या फाईलवरून हे सहज सिद्ध होतं की हा माणूस जीजीसाठीच काम करतो. काय तोंडे, मस्त काम केलं तुम्ही. थँक्यू सर. हा, म्हणजे आपण जीजीच्या जवळ आहोत, पण अजून एक गोष्ट आहे जी त्याला वाचवू शकते. काय? आपण पकडलेल्या माणसाने जर सगळी गोष्ट स्वतःच्या अंगावर घेतली आणि या सगळ्यात जीजीचा कुठल्याही प्रकारचा हात नाही असं सांगितलं तर मग जीजी आपोआप निर्दोष सुटेल आणि मग तर तो हात धुवून आपल्याच पाठी लागेल. अहो, पण ज्याच्यावर गुन्हा सिद्ध होईल त्याला कमीत कमी 7 वर्षासाठी जेलमध्ये जावं लागेल. असं असताना ती व्यक्ती गुन्हा आपल्या अंगावर घेईल. 10 वर्ष तुरुंगामध्ये जाण्याचा मूर्खपणा तो माणूस नाही करणार. उद्या जीजीला शिक्षा होईल. ठरल्याप्रमाणे जर सगळं झालं तर काळजीचं काहीच कारण. हो मॅडम, आपण पुराव्यांमध्ये काहीच कसर नाही सोडली, त्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका. जीजीला शिक्षा होणार म्हणजे होणारच. हा, बोला. मॅडम, घर तुमच्या नावावर झालेलं आहे. आता रजिस्ट्रेशन साठी मला तुम्हाला येणारा ओटीपी एकदा सांगावं लागेल. अहो, लगेच देते मी. लवकर मॅडम. एकदा ओटीपी सांगितला की उद्या येऊन घराची चावी घेऊन जा. हो हो, पाठवा. आला आला वाटतं. 1 मिनिट. हा, हॅलो, 312 502. ओके मॅडम, डन. अहो, मला उद्याच घर मिळेल ना? हो, थोड्या वेळात ऑफिसचा पत्ता पाठवतो मी तुम्हाला. ठीक आहे. स्वतःच घर. काय अहो, काय काय अहो, माझं स्वप्न पूर्ण झालं. आपलं घर मिळणार आपल्याला, आणि ते पण 1 लाखात. कधी? उद्याच. ना ग, असं कसं शक्य आहे? नवीन घर 1 लाखात, उद्याच्या उद्या फॉर्मॅलिटी पूर्ण. काय काय भानगड काय? अहो, माझ्या आत्ताच फोनवर बोलणं झालं आणि मला उद्याच बँकेत बोलवलंय. बाई. फोन बघू तुझा. फोन बघू तुझा. हे. तिथं बस जरा. अहो, बस म्हणलं ना तुला. एवढं. हो ना. ए, तू ओटीपी सांगितलं होतं का कोणाला? हो. अहो, रजिस्ट्रेशन साठी हवा होता ना. तुम्हाला सांगते, एवढं स्वस्तात घर मिळतं म्हटलं गडबड असेल ना लोकांची, म्हणून मी पटकन उलटून टाकलं. एवढं मोठं घर, समोर 4 व्हीलर. हो ना. अगं 2 लाख काढून घेतले तुझ्या अकाउंट मध्ये त्यांनी, ते पण तुझ्या मर्जीनं. अहो, 2 लाख नाही, 1 लाख. मोना, अगं तुझ्या काय डोक्यावर परिणाम झालाय का ग? अगं तुला फसवलंय त्यांनी. मोना, अगं तुझ्या घराच्या नावाखाली सगळे पैसे काढून घेतले तुझ्याकडनं. अहो, काही काय बोलताय तुम्ही? तो बँकेचा माणूस होता. बँकेचा माणूस होता? बँकेचा? अगं मोना, बँकेचा माणूस असा नाही कोणाला ओटीपी पाठवत. तुझ्या अकाउंट मध्ये टाकलेले सगळे पैसे काढून घेतलेत बघ. सकाळी 1 लाख आणि आता 1 लाख. एकदा कानावर तरी घालायचं माझ्या. अगं अहो, ते घर देतो म्हणाले ना, म्हणून. हा, म्हणून तू त्यांना सगळी माहिती सांगितलीस हो ना? दीदीला आणि दाजींना सांगितलं पाहिजे सगळं. चल पटकन. अहो, त्या माणसानं मला फसवलंय. त्यांना आपण जाऊन काय सांगणार? जे आहे ते सांगायचं. चल. अहो, तुला चल म्हटलं ना. लिस्ट में नाम तुम्हारे नाक पे लगते लेकिन नाम है सिम्बा. आता ते मला द्या. काय येतंय का ऐकू? सिम्बाचा.
बाबा मी केलेल्या कामामुळे मोठी माने आज पुरणपोळी करायचं ठरवलंय. अरे वा पुरणपोळी बनवली आहे आणि त्यातली एक पुरणपोळी अमोलनं संपवली आहे. आम्हाला सोडून मा अगं टेस्ट केली फक्त, अजून खूप खाणार आहे मी. काय रे दिव्या? दिप्या काय रे, काय झालं? तिथे मोनाचा चेहरा का पडलाय? तू परत काही बोललास का तिला? काय झालं दिप्या? आजी, मोनाला एका अनोळखी नंबरवरनं कॉल आलता. त्यांनी हिच्याकडनं कार्डचा नंबर आणि OTP घेतलाय. काय? एक मिनिट ह्यात आपलं काही नुकसान नाही ना झालंय? अगं त्या अकाउंटवरचे माझ्या सेव्हिंग मधले 2 लाख रुपये गेलेत. दिप्या अरे एवढं झालं आणि तू बोलला नाहीस घरात काय? बापू अहो, मला पण आत्ताच कळलंय. मी काय सांगणार आहे तुम्हाला? बाप रे दिप्या, अरे हा सायबर क्राईमचा प्रकार आहे. आपण फिशिंग म्हणू शकतो याला. मोना अगं पण तू कशी काय अडकलीस यात? अहो माझी काही चूक नाहीये. त्या माणसाने मला आशा दाखवली आणि सगळे पैसे काढून घेतले. हो ना, अगं आता रडून काय उपयोग? अगं 2 लाख म्हणजे काय छोटी गोष्ट आहे होय? बाबा मोना, अगं आता आपण हुशारीने वागलं पाहिजे ना. हे बघा, असं कोणी आपल्याला नंबर मागेल म्हणून आपण आपले अकाउंट डिटेल्स देत बसायचं का आता लोकांना? सॉरी. बरं ठीक आहे, तू आधी शांत हो. तू रडणं थांबव आधी. हे असे फ्रॉड फोन कॉल्स येऊ शकतात, पण आपण त्याला बळी नाही पडायचं. हे बघ, इथून पुढे असा कोणालाही फोन कॉल आला आणि त्याने अकाउंट डिटेल्स मागितले तर द्यायचे नाहीत. ATM कार्ड, डेबिट कार्ड याचे शेवटचे 4 अंक नाही सांगायचे. आणि असा जर फोन कॉल आलाच तर लगेच कंप्लेंट करायची. त्यांना बळी पडायचं नाही. बाबा तू त्यांना हे सगळं का सांगितलंस? अहो छोटे सरकार, आता माझ्यामुळेच एवढं मोठं नुकसान झालंय. खरंच सॉरी. नाही ठीक आहे, तू शांत हो. तू रडणं थांबव आधी मोना. शांत काम कर दिप्या, तू पोलीस स्टेशनला ये, रितसर कंप्लेंट दे. मी सायबर टीमशी बोलून घेतो. हो अर्जुन दादा, आपले पैसे परत मिळतील का? मोना अगं असं कसं विचारतेस तू? आणि अगं तू एवढी हुशार आहेस, तुला मोबाईल मधनं कळतं बाळा, पण असं कसं काय सांगून बसलीस? हो आहो, अहो मनसब, आधी मला सांगा, आपले पैसे माघारी मिळतील का? सांगा ना. हो आपण प्रयत्न करूया. तू शांत हो. पैसे मिळतील परत, पण सगळ्यांनी लक्षात ठेवा, अशी चूक कुणी करू नका परत. हा दिप्या, आत घेऊन जा तिला. जा मोना, शांत हो. जा. अगं या जगात कष्ट केल्याशिवाय कुणी कुणाला रुपया देत नाही ग. कसं लक्षात येत नाही माणसांच्या, मला कळतच नाही. मी तुला सांगतो, मोनाला नक्की काहीतरी आम्हीच दाखवलं असणार आहे बघ त्यांनी. हे बघा, आता झालं ते झालं. आपण तिला सगळे बोललो असतो तर अजून खचली असते ती. आपण करूया काहीतरी. हा मोना माझा रुमाल कुठं आहे ग? तो धुतलेला रुमाल आहे बघ एक. मोना मोना, अजून किती वेळ तेच विचार करणार आहे तू? हे बघ, दिदी आणि दाजी करतील काहीतरी, मिळतील आपल्याला पैसे परत. नाही हो, मी कशी बावळटासारखी वागू शकते मला हेच कळत नाहीये. मोना अगं, ती लोक भुरळ घालतात बोलण्यात, आणि त्यात तू मी काय? त्यात तू माझी भोळी भाबडी बायको अडकली असणार त्यांच्या बोलण्यात. म्हणजे या सगळ्यात माझी चूक नाहीये? बिलकुल नाही, चूक त्या माणसांची आहे. त्यांच्या कर्मानं नक्की त्यांना शिक्षा मिळेल, पण तू अशी नाराज नको राहू बरं. आओ, पण तुम्ही ते पैसे माझ्यासाठी कमवले होते ना हो. एवढंच ना, मग अजून कमवतो मी पैसे. त्या पैशांपेक्षाही माझी राणी मला महत्वाची आहे. आओ, तुम्ही असं नॉर्मल कसं वागू शकता?
हे बघा तुम्ही मला ओरडा, मला काहीतरी बोला. हो ना. अगं बोलून काय होणार आहे सांग बरं. पण परत फक्त अशी वागू नको म्हणजे झालं. तू जशी आहे ना तशी माझी आहे. त्यामुळे अजिबात असं नाराज राहायचं नाही. अहो तुम्ही मला किती समजून घेता आणि मी घर मिळणार आहे म्हणून सगळे पैसे कमावले. ना अगं आता सोड तो विषय. नाही हो, मी तुमचं कधीच काय ऐकत नाही. आणि तुम्ही मला म्हणाला होतात की आता घराच्या नादाला नको लागूयात, पण मी तुमचं एक ऐकलं नाही. स्वतःच्या मनाचा कारभार केला आणि सगळे पैसे घालवले. अगं ठीक आहे. हे बघ प्रत्येकाच्या काही ना काहीतरी इच्छा असतात. तू स्वतःला दोष नको देऊ. अहो मला वाटलं होतं तुम्ही ना माझ्यावर खूप चिडाल, मला खूप बोलणार, पण तुम्ही असं काही करत नाही ना. याच गोष्टीचा मला त्रास होतोय. हाय का आता चिडण्यासारखं काय झालंच नाही तर मी का चिडू. हो ना, आपल्या आजूबाजूला अशी फसवणारी माणसं असतात. इथून पुढे तू आहे ना हुशारीने विचार कर, हुशारीने वाग, एवढंच सांगायचं आहे मला. अहो मी ना तुम्हाला न विचारता काहीच नाही करणार, काहीच नाही. मोना मला कळतंय ग, तुला पण वाटत असेल की आपलं स्वतःचं घर असावं, आपली गाडी असावी. कदाचित मी नाही समजू शकलो तुला, पण मी तुला वचन देतो योग्य वेळी नक्की आपण आपल्या घराचा विचार करू. मोनाची फसवणूक झाली घरासाठी, दिप्या घर घ्यायचा विचार करतोय, पण का? अहो मला ना माझी चूक चांगलीच कळली आणि इथून पुढे मी असं कधीच नाही करणार. प्लीज मला माफ करा. ठीक आहे. काय रे, झाले का दोघेही तयार? बोलस त्यांच्याशी? हा. अर्जुन तू कुठे हरवलायस? बोललो मी, म्हणजे मी गेलो होतो दिप्या आणि मोनाकडं. काय झालं? आपे मोनाने आपल्याला सांगितलं नव्हतं ना की तिने पैसे का दिले. त्या लोकांनी तिला सांगितलं होतं की तुला घर देतो म्हणून तिने पैसे दिले. काय? एक मिनिट, घराच्या हव्याच्या पोटीने पैसे कमावलेत? देवा, अरे पण हिच्या डोक्यात हा घराचा विषय आला कुठून? हे साधी सोपी गोष्ट आहे ना. ज्यावेळी माणसाला वाटतं ना की आपली घरात किंमत नाही, त्यावेळी माणूस स्वतःहून बाजूला होतो. अर्जुन नापे फक्त मोनाच नाही, दिप्या पण म्हणत होता योग्य वेळ आल्यावर आपण आपलं घर घेऊ. साहजिक आहे नापे, त्यात काही चुकीचं नाही. तू मला एखादी गोष्ट मागितलीस तर मी इकडची दुनिया तिकडे करेल, ती गोष्ट तुला आणून दे. मोना पण दिप्याची बायकोच आहे ना. हो अर्जुन, खरंय. पण मला काय वाटतं सांगू, दिप्या आणि मोनाच्या लग्नाला आता 4 वर्ष पूर्ण होतील. हे बघ, मोनाला सगळ्या गोष्टींचा निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण अरे हे घर त्यांचंच आहे आणि आपण त्यांना कधीच फरक मानलं नाही रे. आपण नाही काय बोललो, पण दुसऱ्या कोणाच्या तरी बोलण्यावरून तिला फरकेपणा जाणवला असणार. असेल. मी बोलते तिच्याशी अर्जुन, मी समजवेन तिला. कारण अर्जुन कसं आहे ना, घर भिंतीने नाही तर माणसांनी बनतं. आणि त्यात दिप्या आणि मोना या घराचा जीव आहे. अमोल किती खुश असतो अरे त्यांच्यासोबत. खरंय. आपण बोलू त्यांच्याशी. ऐकण्यात काहीतरी गैरसमज झाला असेल. आपले माणसं नाही तुटली पाहिजे. मी काहीतरी ठरवलंय. आजपासून स्वयंपाकघराची आणि सगळ्याच घराची जबाबदारी मोनाची. सगळ्या गोष्टी ती ठरवेल. हा, आपण सगळेजण तिला मदत करू, पण शेवटचा निर्णय तुझा असेल. एकावर कोणातरी जबाबदारी टाकली ते बरं झालं. अगं आपण याची काय गरज होती? रुपाली, अगं का गरज का नाहीये? हे बघ, तू दिवसभर अमोलमध्ये अडकलेली असतेस, अपर्णा जाते कामावर. मग घरामध्ये पूर्ण लक्ष देऊन निर्णय घेणारं कोणीतरी नको का या ठिकाणी? हो पण म्हणजे मोना, तुला नकोय का जबाबदारी? तसं नाही, पण मोमा, अगं माझे टीचर म्हणतात
आपण जबाबदारी घेतली तरच लीडर बनू शकतो. हो का? छोटे सरकार तुम्ही म्हणताय ना, तर मी घेतली जबाबदारी.